म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये एक्सपोनेन्शियल गेन व्हायला लागला की लोक एक लँड बाय करतात आणि एक फार्म हाऊस बांधायचा प्रयत्न करतात. माझ्या पण क्लायंटने सेम केलं. 2017-18ला त्याने 42 लॅक्स इन्व्हेस्ट केलेले. त्यानंतर तो 30,000ची SIP करत होता कन्सिस्टंटली. 2022-23ला त्यांनी एका लँडसाठी साधारण 2.5 लाख रुपये डिपॉझिट दिलं आणि 23-24ला त्याने 23 लाख रुपये देऊन ती लँड विकत घेतली. मी त्याला सारखं सांगत होतो की लँड घेऊ नकोस, पुढे तुला फार्म हाऊस बांधायची इच्छा होईल. तुला राहुल मी असं कधीच करणार नाही, आणि तसंच झालं. नेक्स्ट इयरला त्याने ऑलमोस्ट पूर्ण पोर्टफोलिओ रिडीम करून त्याचं ड्रीम फार्म हाऊस बांधलं. मित्रांनो, त्या क्लायंटचं एज 56 आहे आणि आज त्याचा पोर्टफोलिओ फक्त 2.25 लाखाचा आहे. मला 8-9 वर्ष बिल्डअप करायला लागलेले पोर्टफोलिओ ऑलमोस्ट 1,40,40,00,000चा झालेला. आज त्याच्याकडे काहीच नाही, स्टार्टिंग फ्रॉम झिरो. तो त्याच्या घरी तर राहतोय, ड्रीम फार्म हाऊसमध्ये राहतोय, पण पैसे नाही. दिस इज नॉट फायनान्शियल प्लॅन. यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स, यू हॅव टू ट्रस्ट ऑल पीपल. थँक्यू. तुम्हाला पण म्युच्युअल फंड जर्नी चालू करायचे, जनरेशनल वेल्थ क्रिएट करायचे, तर या अपॉइंटमेंट लिहून पाठवा. तुम्हाला गुगल फॉर्म DM होईल, तो भरा. माझी टीम तुम्हाला कॉल